याच्या आधी आपण विभाज्य पद्धत बघितली होती. आता 8, 12 आणि 16 या तीन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर 8 चे अवयव बघा काय येतील 2 गुणिले 4. 4 ला आपण काय करू शकतो 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 गुणिले 2. आता 12 साठी काय येईल जर आपण 12 ला 2 ने भागाकार तर 3 12. त्यानंतर 6 चे अवयव काय येतील 2 गुणिले 3 म्हणजे 6 होईल. 16 साठी काय येईल 2 गुणिले 8. त्यानंतर 8 चे अवयव काय येतील 8 ला मूळ संख्येमध्ये करा 2 गुणिले 2 गुणिले 4. त्यानंतर 4 ला काय येईल 2 गुणिले 2. तर आता आपण लसावी काढण्यासाठी काय बघा याच्यामध्ये सामायिक अवयव कोणते रे 2 2 2 हे पण येतील. त्यानंतर असामायिक अवयव आणखी 2 इथं 2 आहे आणखी 3 आणि 3 या सगळ्यांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक आणि असामायिक म्हणजे कोणते कोणते येतील यांचा गुणाकार हे 2 गुणिले 2 तिन्ही मध्ये सामायिक आहे म्हणजे 2 गुणिले 2 होईल. त्यानंतर 2 आणि 2 हे पण काय होईल सामायिक अवयव 2. त्यानंतर राहिले 3 आणि 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. हे दोन्ही 4 4 गुणिले 8 8 दोन्ही 16 आणि 16 3 48. तर 8 12 आणि 16 चा लसावी असेल 48.